पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। यशाचा मंत्र, ध्येय, जिद्द, प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर सुधाकर शेंडगे, हिंदी विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर। भले आम्ही तानसेन निर्माण होणार नाही, पण कानसेन तो आणि कान तयार असल्याशिवाय आपल्याला विद्यार्थी होताच येत नाही। म्हणजे काही मुलं असं अभिमानानं सांगतात की त्या बाकीच्या कार्यक्रमामध्ये आपण फंड्यातच पडत नाही, तिकडे फिरकतच नाही आपण। आणि ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेपासून तो मुलगा स्वतःला वंचित ठेवत असतो आणि अभिमानानं सांगत असतो। तुम्हाला एक उदाहरण देईन छोटस। मागे दूरदर्शनवरती सर एक जाहिरात परत परत दाखवली जायची। जाहिरात अर्थात दूरदर्शनवर दाखवली जायची, सरकारी जाहिरात होती। आणि काही नाही, 2 ओळी होत्या फक्त। कानाने बहिरा मुका परी नाही। कधी ऐकली असेल, कानावर पडली असेल, तुमच्या आठवत असेल। पाहणाऱ्याला असा प्रश्न पडेल की नेमका काय मेसेज आहे या जाहिरातीमध्ये जो द्यायचा आहे। मेसेज एवढा असेल, छोटासा आहे की जो कानाने बहिरा आहे तो मुका आहे। अनेक वेळा आपण चूक बोलत असतो, म्हणजे एखादा मुका माणूस भेटला तर आपण म्हणतो तो बहिरा पण आहे, तो मुका पण आहे। वास्तविक पाहता तो बहिरा असतो म्हणून मुका असतो। आयुष्यात त्यानं काहीच ऐकलं नाही हो, त्यानं शब्दच ऐकला नाही। आई काय असतं, बाप काय असतं, दादा काय असतं, भाऊ काय असतं, आणि त्याने ऐकलंच नाही तर त्याला बोलता कसं येईल? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये श्रवण किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल। आपण घडत असतो तेव्हा आपण भाषाच्या माध्यमातून घडत असतो। भाषा कोणतीही असेल, बघा, आपली मातृभाषा असेल किंवा आपल्याला शिकायची ती भाषा असेल, पण सगळ्यात पहिली घडते ती श्रवणाची प्रक्रिया, आणि ते बेसमेंट आहे आपल्या शिक्षणाचं, आपल्या भाषेचं सुद्धा तेच बेसमेंट आहे। म्हणजे जसं मी सांगितलं की ऐकलीच नाही तर भाषा बोलताच येणार नाही, तसं आम्ही काही ऐकलंच नाही इतरांचं तर काय जमा होणार आहे आमच्याजवळ, आणि काय करणार आहेत आपण त्याचं? हा अत्यंत महत्वाचा आणि मौलिक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। म्हणजे बघा, जसं श्रवण झाल्यानंतर माणसामध्ये बदल व्हायला लागतो, काही काही साठायला लागतं। एका विद्वानाने असं म्हटलंय की श्रवण प्रक्रियेमधून माणसाला 80% ज्ञान मिळतं। आता तुम्ही म्हणाल की आम्ही वाचतो, वाचन हे पण एक कौशल्य भाषेचं, पण वाचताना तुम्ही श्रवणच करत असता। अनेक वेळा आपण बडबड करून वाचतो किंवा बडबड करून वाचायची सवय असते काही जणांना, मोठ्यानं वाचायची सवय। पण आपला मित्र आपल्याला सांगतो, हे मनातल्या मनात वाच, मला पण वाचायचं, कारण तू जर बडबड केली तर तुझी बडबड माझ्या कानावर येईल, जी माझ्या काहीच कामाची नाही। मी वाचलेलं मला आकलन झालं पाहिजे,
ते पोहोचलं पाहिजे माझ्यात. आणि आपण वाचतो तेव्हा मी जसं सांगितलं श्रवण करतो, पण अनेक वेळा आपण वाचताना आपलं 100% श्रवण होतच नाही. म्हणजे तुम्ही एखादा धडा वाचता आणि म्हणतात ते मी वाचलं, ते कळलंच नाही काय. कारण आपलं श्रवण ठीकपणे झालंच नाही. कधी कधी आपण वाचत असतो, आपलं लक्ष दुसरीकडे असतं, म्हणजे ऐकण्याकडे नसतं. जे वाचतोय ते ऐकण्याकडे नसतं आणि म्हणून घोटाळा होतो. कधी कधी तर तुम्हाला असा अनुभव आला असेल की तुम्ही 2-3 पानं वाचलेत आणि काय चाललं होतं हेच कळत नाही. थोड्या वेळात परत पाठीमागून सुरू करावं लागतं. म्हणजे इतकी ती महत्वाची प्रक्रिया आहे. आणि ही जी 4 महत्वाची कौशल्य आहेत ना, श्रवण, त्याच्यानंतर संभाषण, त्याच्यानंतर वाचन आणि त्याच्यानंतर लेखन. ही 4 कौशल्य आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहेत. आणि तुमच्याशी संबंधित तर 4ही आहेत. कदाचित जो माणूस कधी शाळेत जात नाही त्या माणसाला वाचता येणार नाही ना. शाळेत महाविद्यालयात न जाणाऱ्या माणसाला लिहिता पण येणार नाही. म्हणजे 2 कौशल्याशी त्यांचा संबंध कदाचित येणारच नाही. पण तुमचा 4ही कौशल्याशी संबंध येणार आहे. आणि त्यातून तुम्हाला ज्ञान संपादन करायचं आहे. आता श्रवणाच्या माध्यमातून आपण ज्ञान कमावलं तर ते अभिव्यक्त करण्यासाठी किंवा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं संभाषण व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे दुसरं कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. आता 2 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवीन. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की एखाद्या मुलाचं जर श्रवण झालं नाही तर तो मुका राहतो. पण श्रवण होणारे सगळेच माणसं बोलके असतात का? अनेक वेळा असा अनुभव येतो आपल्याला की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी अशी असते की जे बोलतच नाही, जवळजवळ मौनी. आणि त्यामधून त्याच्यामध्ये एक न्यूनगंड येतो. मला 4 माणसात बोलता येत नाही, त्याला आपण म्हणतो एकलकोंडा. की त्याला एकटं राहायला आवडतं. आणि एकटा का राहतो? तो 4 मुलं जेव्हा राहतो तेव्हा मुलं त्याला नाव ठेवतात. हे काही बोलतच नाही. म्हणजे तो मुका आहे का? नाही. पण तो बोलायला शिकलाच नाही. बोलायला त्याला जमलंच नाही. आणि त्याची अभिव्यक्ती कशी होणार हो? तो अभिव्यक्त होणार का? कसा होणार? म्हणून संभाषण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. काही माणसं जास्तच बडबडी असतात आणि मग आपण त्याच्यापासून सुद्धा दूर राहतो. ते खूपच बडबड करते आणि अक्षरशः कंटाळा येतो. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की अनेक वेळा अनेक जणांकडून तुम्ही ऐकलं असेल की मला किती कुठं कसं बोलायचं हे मला कळलं पाहिजे. कमीत कमी बोललं पाहिजे
पण अत्यंत महत्वाचं बोललं पाहिजे. परीक्षेमध्ये सुद्धा तुमचं कौशल्य तपासलं जातं, लिहिण्याचं, लेखन कौशल्य ज्याला म्हणतो आपण. तुमचा निकष काय? अनेक वेळा आमच्याकडे अशी तक्रार येते, टकले सर की मी तर 5 पानं लिहिली, 2च मार्क दिले, 4च मार्क दिले. म्हणजे पानावरून तपासायचं का तुम्हाला? तुम्ही किती पानं लिहिली, त्याच्यात सिनेमाची स्टोरी लिहिली का काय लिहिली? एका मुलानं तर असं लिहिलं होतं इतिहासाच्या पेपरमध्ये, त्याची खूप चर्चा झाली की शिवाजी महाराज गडावरून पळाले, शिवाजी महाराज गडावरून पळाले, शिवाजी महाराज गडावरून पळाले, आणि शेवटचा शब्द होता त्या शेवटचा शब्द होता ते गडावर पोहोचले. आता याला किती मार्क्स द्यायचे नेमके? म्हणजे आपण किती गांभीर्यानं आपल्या शिक्षणाकडे पाहतो याचं हे उत्तम उदाहरण तुमच्या लक्षात येईल. आता बघा, संभाषणाची प्रक्रिया किती महत्वाची आहे. आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटत असेल की मला पण अधिकारी व्हायचंय, मला पण तपासून पाहायचंय, आणि अधिकारी होण्याच्या दिशेने जर तुम्ही जाणार असाल तर तुमच्याकडे ही 4ही कौशल्य अगदी पूर्णपणे आत्मसात झाल्याशिवाय तुम्हाला कोणताही रस्ता सापडणार नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होणारे जे विद्यार्थी असतात त्यांना हे सांगितलं जातं की तुला बाबा जशी परीक्षा द्यायची ना तशी एक मुलाखत सुद्धा द्यायची आहे, आणि त्या मुलाखतीमध्ये तुझं एकूण व्यक्तिमत्व बाहेरून आणि आतून ते तपासून घेतलं जाणार आहे. त्यासाठीची कौशल्य तू आत्मसात जर केली नसतील तर तुझ्या हाती काही लागणार नाही. म्हणजे MPSC ची प्रिलिम परीक्षा आपण पास झालो, आपण मेन परीक्षा पास झालो, तरी सुद्धा मुलाखतीमध्ये जर आपण व्यवस्थितपणे बोलू शकलो नाही तर आपल्याला काही मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे सगळं थोडं थोडं आत्मसात करावं लागेल, आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळे वेगळे पैलू, एखाद्या माणसाला आपण असं म्हणतो ना की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे यांचं. मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो, तो चौकोनी चिरा आहे. म्हणजे तुम्ही कुठेही बसवा, त्याला परत छन्नी आणि हातोडा लावायची गरज नाही, तो बसणार आहे, इतका तो चौकोनी आहे. असं व्यक्तिमत्व आपल्याला घडवता येईल का आपल्या जीवनामध्ये? आणि आपली जी ध्येय आहेत, आपली जी स्वप्न आहेत, त्या दिशेनं जाताना माझ्याकडे ती पात्रता आली पाहिजे, त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. ही या पाठीमागची भूमिका आहे. आता हे कौशल्य निश्चित शिक्षण आलेले आता NEP 2020च्या अनुषंगाने किंवा माध्यमातून. म्हणजे यापूर्वी कौशल्य नव्हती असं नाही म्हणता येत, पण तुमच्या हाताला नव्यानं काही कौशल्य द्यायची आहेत, आणि त्यातून तुम्हाला उभं कसं राहता येईल ते तुम्हाला शिकवायचं. याचं महत्वाचं कारण असं आहे की कोणत्याही देशामध्ये 100% लोकांना नोकरी दिली जाऊ शकत नाही. मग नोकरी मिळणार असेल
तर आपण उपाशी मरणार आहोत का? किंवा आपण काहीच करणार नाहीत का? तर नोकरी जरी मला मिळाली नाही तरी मी काहीतरी कौशल्य आत्मसात करून स्वतःचा उदरनिर्वाह भागेल एवढं शिक्षण निश्चितपणे मी कमवेन, एवढं कौशल्य मी निश्चितपणे आत्मसात करेन. मला आनंद वाटला, कल्याणकर सर सांगत होते की तुमच्या महाविद्यालयाचाच कुणीतरी माझे विद्यार्थी ज्याला ते बोलू इच्छित होते तो काहीतरी उद्योगामध्ये स्वतःला सिद्ध करू पाहतोय आणि त्याचा टर्नओव्हर कोटीमध्ये, म्हणजे त्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि तो तर उभा राहिलाच, पण आता जर त्याच्याकडे कारखाना असेल तर अजून 10-20 मुलांना त्यानं नोकरी दिली. म्हणजे असा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो की माझ्यामध्ये ती धमक आहे. आणि खरं म्हणजे एका शायरानं खूप सुंदर गोष्ट सांगितलेली कि तो म्हणतो, मत कर यकीन अपने हाथों की लकीरों पर, अरे नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. म्हणजे ज्यांना हात आहेत ते जीवन घडवतात का? आणि तुम्ही अशी चित्र पाहिलेली आहेत की जी माणसं अपंग आहेत, अधुरे आहेत, तुमच्या दृष्टीनं लुळे पांगळे, पण अपंग माणसाचा स्वाभिमान तुम्ही अनुभवला असेल कधी ना कधी. तुम्ही त्यांना धरायला जा, ते म्हणणार ठीक आहे मला जमतं, तो स्वावलंबी आहे. आणि आम्हाला पाय असून, आम्हाला हात असून, आम्हाला डोळे असून, आम्हाला सगळे अवयव असून आमच्याकडे पाहिजे तो आत्मविश्वास नाही, म्हणून आम्ही डोळे आहोत, म्हणून आम्ही पांगळे आहोत, म्हणून आमच्यात न्यूनगंड आहे. आता याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देईन. गेल्या 6 महिन्यापूर्वी ऑलिम्पिक झालं. आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा, क्रीडा क्षेत्रातली मोठी स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, जिथे देश आपली ओळख निर्माण करतो. आणि त्या ऑलिम्पिक मध्ये भारताला किती सुवर्ण पदक मिळाले? किती सुवर्ण पदक मिळाली? माझ्या भावांनो आणि बहिणींनो, त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला एकही सुवर्ण पदक मिळाले नाही. जी मिळाली ती रजत पदक मिळाली, ती ब्रॉन्झ पदक मिळाली. आणि एवढा मोठा बलाढ्य देश, ज्याची 2ऱ्या नंबरची लोकसंख्या जगामध्ये, त्या देशामध्ये पाय असलेली, हात असलेली, सगळे अवयव असलेली माणसं एकही सुवर्ण पदक आपल्याला मिळवून देऊ शकली नाहीत. आणि त्यानंतर बरोबर 3 महिन्यांनी झालेल्या पॅरालिम्पिक मध्ये लुळ्या पांगड्यांनी, अपंगांनी, पॅरालिम्पिक म्हणजे अपंगांची स्पर्धा ना, त्या स्पर्धेमध्ये तुमच्या देशाला 1 नव्हे, 2 नव्हे, तर 6 सुवर्ण पदक मिळवून दिली या लोकांनी. आता कोण सक्षम? ज्याला पाय आहे तो सक्षम आहे, ज्याला हात आहे तो सक्षम आहे, की ज्याचं मन कणखर आहे, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, अशा माणसांनी हे करून दाखवलंय. की ज्यांना अवयव कमी असेल एक, पण आत्मविश्वास आमच्यापेक्षा जास्तीचा आहे. आणि त्याने हे दाखवून दिलं की नुसत्या हाताच्या रेषा महत्वाच्या नाहीत, तर हात महत्वाचे आहेत. माझं आयुष्य आणि माझं भविष्य मला माझ्या हाताने घडवता आलं पाहिजे,
हा आत्मविश्वास आपल्याला शिक्षणानं दिला पाहिजे की नाही. आणि तो जर आपल्यात येत नसेल तर मग कहाँ गए तो काही नाही, क्या लाए तो कुछ नाही. काय शेवटी मिळालं आपल्याला, काय झोळीत पडलं आपल्या. आणि मराठीमध्ये आमची जुनी माणसं सातत्यानं हे सांगत होती आणि आम्ही ते ऐकत होतो, साठवून घेत होतो, जमलंच तर समजून घेत होतो. ज्ञानाला आम्ही शिदोरी म्हणायचो, कारण भाकरी बरोबर या शिदोरीची सुद्धा आयुष्यामध्ये खूप गरज आहे मित्रांनो. आणि ती जर आपल्याला मिळाली नाही तर आपलं आयुष्य असं भाकरी मिळवण्याच्या लायकीचं होत नाही. म्हणून तिला शिदोरी म्हणतात. माणूस भुक्का मरतो जर त्याच्यामध्ये कौशल्य नसेल, त्याच्याकडे शिक्षण नसेल, त्याच्याकडे आत्मविश्वास नसेल. आणि आत्मविश्वास देणारी घटना छोटी पण असू शकते, अगदी छोटी घटना तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देते. बोंद्रे सर माझा एक किस्सा सांगतो. मी BA वर्गामध्ये शिकत असेल, औरंगाबादला आलो होतो, एकटाच होतो. अर्थात शिकायला येतात तेव्हा सगळे एकटेच असतात. पण परिस्थिती नव्हती औरंगाबादला येण्यासारखी, राहण्यासारखी. आणि मग काहीतरी करून शिकायचंय असं काहीतरी होतं. तर काही वेळा हॉटेलमध्ये काम करावं लागलं, काही वेळा अभिनय सिनेमाच्या टॉकीजचे काम सुद्धा मी रात्रभर केलेलं आहे. आणि मी ज्या गल्लीत राहत होतो बघा, म्हणजे जीवनाकडे कसं पाहायचं असतं हे सांगायला मी तुम्हाला, माझ्या आयुष्याचा पट नाही सांगायला. मी ज्या गल्लीमध्ये राहत होतो ती गल्ली होती माळी गल्ली. आणि त्या माळी गल्लीमध्ये ज्यांच्याकडे मी राहत होतो ती माळी मावशी भाजीपाला घेऊन बसायची बाजारामध्ये आणि तिच्या घराचा सगळा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालायचा. तिनं मला सल्ला दिला की तुला असं रोज रोज रात्रपाळीनं काम करायची गरज नाही. तू काय कर, तुला एक गोष्ट सांगते. तू रविवारी माझ्या बरोबर येत चल आणि एका दिवशी जरी तू बसलास माझ्या बरोबर तरी तुला आठवडाभर करतील एवढे पैसे नक्की मिळतील. हा आत्मविश्वास माझ्यापेक्षा तिच्यामध्ये अधिक होता, कारण ती तेच करत होती ना. तिला माहिती होतं केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. आणि तिनं मला सल्ला दिला. मी रविवारच्या बाजारामध्ये पहिल्या जेव्हा गेलो तेव्हा माझ्याकडे पैसे पण नव्हते ना ते घ्यायला भाजीपाला. परत तिने सांगितलं की तुला बाकीचं काही करायची गरज नाही, तू काय कर, फक्त एकच गोष्ट घे आणि ती घेऊन बस, कोथिंबीर. प्रत्येक कुटुंबाला लागते, प्रत्येक गिऱ्हाईक कोथिंबीर घेतल्याशिवाय घरी जात नाही. बाजारातली एखादी वस्तू कमी जास्त घेईल तो, पण कोथिंबीर घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि 10 रुपयाचा एक भेळा, ज्याला पेंडी म्हणतो आपण, मोठी. आता ती त्यावेळी येत होती, आता तर छोटी कोथिंबीर 10 रुपये येत असेल. ती मला घेऊन दिली त्यांनी आणि एका बाजारातल्या चौकोनी जागेवरती बसायला सांगितलं. आणि ते म्हणाले याच्या छोट्या छोट्या पेंड्या कर आणि विक. आता काय असेल ते त्यावेळी 1 रुपया 2 रुपये असंच काहीतरी असेल ना. पण लोक येत गेले, ते घेत गेले, मी देत गेलो. मला काहीही पूर्व अनुभव नव्हता, काय नव्हतं. आणि 4 वाजता माझ्याकडची सगळी कोथिंबीर संपली आणि जमा झालेले एकूण पैसे जेव्हा मी मोजले तेव्हा ते पैसे होते सुमारे 75 रुपये, सुमारे त्यावेळेचे. आणि त्यावेळी
त्या दिवशी पहिल्यांदा मला ही जाणीव झाली की सुधाकर 10 रुपयाचे 75 रुपये तू करू शकतोस. तुला उद्या नोकरी नाही बी मिळाली, योगायोगाने ती मिळाली, पण नाही मिळाली तरी सुद्धा तू उपाशी मरणार नाहीस हा आत्मविश्वास मला माळी मावशीने दिला हो. कोणत्या वर्गात जाऊन नाही मिळाला, कोणतं पुस्तक वाचूनच नाही मिळाला, कोणती डिग्री घेऊनच नाही मिळाला. असे अनेक अनुभव आपल्या आजूबाजूला असतात. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेन की जरूर प्रयत्न करा. तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे स्वप्न आहे त्या दिशेने जाण्याचा. पण जर यदा कदाचित मला त्या ठिकाणी यश नाही आलं तर मला दुसरा रस्ता सुद्धा शोधता आला पाहिजे. बघा, आपण गावाला जातो, भले आपल्या गाडीने जात असू, एसटीने गेलं तर प्रश्नच येत नाही रस्ता विचारण्याचा. पण आपण जेव्हा मोटरसायकलवर जातो किंवा आपल्या गाडीने जातो तेव्हा आता एक चांगली सुविधा झालेली आहे की तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये विचारावं लागत नाही अमक्या अमक्या गावाला जाणारा रस्ता कोणता आहे. तुम्हाला गुगल सांगतं, है ना. गुगल ती अत्याधुनिक जी सोय करून ठेवलेली आहे आपल्या तंत्रज्ञानानं की तुम्हाला कुणालाही रस्ता विचारायची गरज नाही. एक बाई सातत्यानं तुम्हाला सांगत असते की आता डावीकडे वळा, मग उजवीकडे वळा, मग सरळ चला. आणि कधी कधी चलता चलता घोटाळा होतो. चलता चलता आपण थोडास पुढे जातो आणि बाई सांगते चुकलं चुकलं चुकलं, मागे फिरा मागे फिरा मागे फिरा. आणि मग तुम्ही ज्यावेळेस मागे फिरता त्यावेळेस गुगल रिमॅपिंग करतो, परत कनेक्ट होतं आणि परत तुम्हाला दिशा सांगता आणि तुम्हाला निश्चित दिशेने नेऊन पोहोचतं. तसं रिमॅपिंग आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येईल का? मला जर चलता चलता एखाद्या ठिकाणी थांबावं लागलं किंवा रस्ताच संपला म्हणून भांबावून जायचं काहीच करत नाही की आता मी काय करू, आता मी काय करू. आपल्याला रस्ता सुद्धा बदलता आला पाहिजे, आपल्याला दुसरा रस्ता शोधता आला पाहिजे आणि त्या रस्त्यानं जाऊन आपल्याला कोणत्या ना कोणत्या ध्येयाजवळ निश्चितपणे जाता आलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला शिकताच आलं पाहिजे आणि ही शिक्षणाचीच प्रक्रिया. आता आणखीन एक जिवंत उदाहरण तुम्हाला देईन आणि मग मी थांबेन. सर, माझा एक विद्यार्थी साधारणतः 10 वर्षापूर्वी तो MA PhD झाला. आता मी काय सांगायला जरा बारकाईने नाही का, PhD पर्यंतचं शिक्षण त्याने घेतलंय. नेट सेट काय म्हणतात ते त्याच्याकडे आहे. पण आमच्या वेळी जी परिस्थिती होती ती त्याच्या वेळी राहिलेली ना. आम्हाला तर सहजपणे नोकरी उपलब्ध होती, बोलावलं जात होतं. पण त्याच्यापर्यंत येईपर्यंत ही परिस्थिती झपाट्यानं बदलली आणि आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या शिक्षण क्षेत्राचा बाजार कधी झाला ते आपल्याला कळालं नाही. आणि या बाजारामध्ये बोली लागते अक्षरशः. म्हणजे एखाद्या मालाची बोली लागताना मोढ्यामध्ये आपण पाहतो, पण एखाद्या माणसाची किंवा एखाद्या पदाची सुद्धा बोली लागावी असं दुर्दैवी चित्र आपल्या समाजामध्ये उभं राहिलेले आणि ते वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. साहजिक त्याच्या घरची परिस्थिती नव्हती त्या बाजारात उतरण्याची. त्यानं प्रयत्न करून पाहिले पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. शेवटी त्याचं लग्न झालं. बरं, आपल्याकडे करण्यासारखा एवढाच एक कार्यक्रम, काही नाही झालं तरी निदान लग्न तरी होतं. अर्थात ते आता तेही जरा अवघड झालंय बरं.
की काही नाही झालं तरी लग्न होईल या भरोशावर तुम्ही राहू नका मित्रांनो. कारण आता दिवस उलटलेत थोडेसे. आणि कर्तृत्ववान मुलगा असल्याशिवाय आता मुलगी आणि तिचा बाप तुम्हाला सहजासहजी स्वीकारणार नाही. त्यामुळं तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा स्वतःला तयार ठेवा. पण माझ्या विद्यार्थ्याला मुलगी मिळाली गावाकडची एक आणि त्याने त्याचं लग्न लावून दिलं घरच्यांनी. आता ज्यावेळेस लग्न होतं आणि मुलाच्या हाती काहीच नसतं त्यावेळी फार अवघडल्यासारखं होतं मुलाला. आणि लोक चर्चा करतात की हे तर काय PhD का काय झालं म्हणते, आणि हे तर काय भरपूर शिकलं म्हणते, तर हे तर इथंच मुंबईत फिरायला गावाकडं. पुढे जाऊन काही लोकांनी अशी चर्चा केली की बहुतेक मुलीकडच्यांना यांनी फसवलं, काहीतरी खोटं बोललं आणि म्हणून त्याचं लग्न झालं. आता त्याच्या कानापर्यंत आलं हे सगळं. आणि मग एक असतं ना की माणसाला थोडासा स्वाभिमान नावाची गोष्ट असते कुठेतरी दडलेली. त्याला असं वाटलं की आपल्याला चेहरा दाखवणं जरा अवघड होईल. पण अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय, त्यानं आत्महत्या नाही केली की मला काहीच मिळालं नाही. त्यानं पर्याय शोधला. आणि काय पर्याय असतात तो आपल्या आजूबाजूला? फार मोठे पर्याय असतात का? नाही. त्याचा साडू पुण्याला होता. तो काय फार मोठ्या हुद्द्यावर होता असं नाही, फार मोठा लाट साहेब होता असंही नाही. पण तो म्हणाला की तुला तिथं राहावं वाटत नाही तर काही दिवस माझ्याकडे ये, तुला नोकरी लागल्यानंतर परत जाय. हा पुण्याला गेला. साडू काय करत होता तर साडू टाईलच्या दुकानावर नोकर म्हणून काम करत होता. इतक्या साध्या अवस्थेमध्ये जगला, पण आधार मिळाला. आणि त्याला असं वाटलं की इथं राहून करायचं काय. तर साडूलाच विनंती केली की तुझ्या मालकाला विचार, मलाही नोकरी देतो का. हे जमलं पाहिजे आपल्याला. मी PhD झालेलो आहे, मला अमुकच नोकरी मिळाली पाहिजे आणि तरच मी करीन. त्यामधून आपल्याला तेच मिळेल असं नाही सांगता येत. आपलं आयुष्य असं फ्लेक्झिबल असलं पाहिजे. मिळाली त्याला नोकरी तिथे. आता नोकरी म्हणजे काय फार मोठं काही होतं का ते? अडाणी माणसाला मिळेल अशी नोकरी कदाचित आपण म्हणूया. त्याच्यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नाही. राहायला वर्षभर त्या दुकानावर. आता इथे कौशल्य सुरू होतं. आतापर्यंत अंगी नसलेलं कौशल्य त्या 1 वर्षामध्ये त्यानं शिकून घेतलं. हे धंदा कसा करायचा असतो. आणि वास्तविक आता मालक कुणाच्या जीवावर धंदा करतो? म्हणजे अंबानी काय तिथे येऊन कंपनीत येऊन काम करत नाही ना. कंपनीमध्ये काम करणारी आपल्यासारखी माणसं असतात, पण नाव मात्र मालकाचं असतं. तसं त्यानं ते सगळं कौशल्य आत्मसात केलं. बोलायचं कसं, विश्वास कसा संपादन करायचा, ही सगळी कौशल्य आत्मसात करून 1 वर्षानंतर त्याला त्याच्या अनुभवाने एक आत्मविश्वास मिळवून दिला की मालकाकडे जे तू करतोय ते स्वतःच सुद्धा करू शकतोस. आणि हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे की मी नोकर म्हणून राहण्यापेक्षा, किंवा मला गरज होती तोपर्यंत मी राहिलो, ते पण त्याचे उपकार आहेतच, नाही असं नाही. पण आता मला सेल्फ व्हायचंय, माझ्या पायावर उभं राहायचंय. आणि त्यानं छोट्याशा भांडवलावर धंदा सुरू केला स्वतःचा. 1 वर्षामध्ये त्याला मिळालेल्या कौशल्याच्या आधारावर त्याचा एवढा उत्कर्ष झाला सर की त्याला त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. नफा मिळाला त्या दुकानातून
आणि त्याला उमेद आली, नवी उमेद, आणि त्याला असं वाटलं की मी आणखीन एक दुकान सुरू करू शकतो. दुसरं दुकान त्यानं सुरू केलं. त्याचा भाऊ असे कुठेतरी खेटे मारत होता MPSCच्या परीक्षेमध्ये. त्यानं सांगितलं याच्यात काही पडलं नाही, चल तिकडे. दुसऱ्या दुकानावर त्याला उभं केलं. अजून एका वर्षात तिसरं दुकान सुरू केलं. सर तिसरा भाऊ गावाकडे काहीतरी करत होता, त्या भावाला घेऊन गेला, तिसऱ्या दुकानावर उभं केलं. आणखीन चौथं दुकान सुरू केलं, पण चौथा भाऊ नव्हता. मग समाजातल्याच कुणाला तरी भाऊ मानून त्या दुकानावर उभं केलं. पाचवी दुकान सुरू केली आणि 5 दुकानं पुण्यासारख्या महानगरामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं त्या चालतात की आज घडीला या माझ्या विद्यार्थी मित्राचा टर्नओव्हर, वार्षिक टर्नओव्हर टाकले सर, सुमारे 28 कोटी रुपये. म्हणजे ज्या मुलाला डिग्री काही देऊ शकली नाही, सुधाकर शेंडगे सुद्धा काही देऊ शकला नाही, त्या मुलानं स्वतःच्या कौशल्यावर, स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर पुण्यासारख्या महानगरामध्ये 5 दुकानं सुरू करून सुमारे 280 तुमच्यासारख्या मुलांना नोकऱ्या दिल्या. 280 मुलं त्याच्याकडे काम करतात. 8 ट्रक आहेत त्याच्याकडे, त्याच्यावर काम करणारे अजून काही कामगार असतील. 2 कोटीचं घर त्यानं गावाकडे आईवडिलांसाठी बांधलंय. आणि आता जेव्हा इलेक्शन चालू होते उंदरे सर, म्हणजे आपल्याकडे असं आहे ना की घर पण कुणीतरी विशिष्ट लोकांनी बांधलं पाहिजे मोठं घर. आणि मग पुढारी जेव्हा प्रचारासाठी गावाकडे गेला तेव्हा पुढाऱ्यानं आवाज होऊन विचारलं, कुणी बांधलं एवढं मोठं घर? लोक म्हणले अमुक अमुक. आता त्याच्या वडिलाचं नाव घेतलं असेल, अरे ते एवढं मोठं झाला. म्हणजे कितीही लहान माणूस कितीही मोठा होऊ शकतो, फक्त त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास, ते कौशल्य असली पाहिजे. आता आजीवन शिक्षण विस्तार विभाग छोटी छोटीच कौशल्य तुम्हाला शिकवतो. आणि त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की हे काय सर्टिफिकेट कोर्स मधून मिळणार आहे आपल्याला, आपण तुच्छतेने त्याच्याकडे बोलतो. पण तुमची डिग्री तुम्हाला जे देऊ शकणार नाही ना, ते या कोर्सेसनी दाखवून दिले. सर मला आता तुमच्या सहकार्यापैकी कोणाचं प्लेसमेंट होतं तुमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये. हा, आणि त्या सरांनी मला त्या दिवशी अभिमानानं सांगितलं सर की सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हा छोटासा कोर्स करून या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी, अनेक युवक विविध कंपन्यांमध्ये आज काम करतायत आणि ते स्वतःच्या पायावर उभी राहिलेली. आणि अनेक महाविद्यालयात शिक्षण सुटलेल्या 10वी 12वी झालेल्या अनेक माझ्या माता भगिनींना ब्युटी पार्लरचा कोर्स करून म्हणा, अंगणवाडी सेविकेचा कोर्स करून म्हणा, त्यांना स्वतःचा किमान उदरनिर्वाह भागेल एवढं काहीतरी शिकता आलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यात मोठा जो न्यूनगंड असतो ना, मला इंग्रजी येत नाही, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश हा जो कोर्स चालतो, त्यातून अनेक MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बद्दल आत्मविश्वास देण्याचं मोठं काम या विभागानं करून दाखवलेलं आहे. मला वाटतं जसा जसा समाज बदलतो, जशी जशी परिस्थिती बदलली, तसं तसं आपल्याला सुद्धा बदलता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. कारण गाडी जर 11ला असेल तर आपण 11:15 नाही पोहोचत. गाडी जर 11ला असेल तर आपण 11:15 तिथे पोहोचतो. म्हणजे वेळेचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे, वेळीच आपल्याला जागता आलं पाहिजे, तरच आपल्याला जीवनामध्ये काहीतरी साध्य करता येईल. एक
शायर असं म्हणतो कि सूरज ने मुझसे पूछा कि बोलो तुम्हें क्या चाहिए. आता खरं म्हणजे सूर्य असं विचारणारच नाही आपल्याला, पण कल्पना केलेली आहे कि सूरज ने एक दिन मुझसे पूछा कि बोलो तुम्हें क्या चाहिए, क्या चाहिए क्या चाहिए. मैं सोचता ही रहा और शाम हो गई. म्हणजे आपण विचारच करत बसलो. काही माणसं विचारच करत नाहीत आणि काही माणसं एवढा विचार करतात की सगळा विचार संपून जातो पण त्याचा विचार संपत नाही.